चालू. नमस्कार मित्रांनो, आज आपण उरुळी कांचनमध्ये आज म्हणजे उद्या इथं गावकी होणार आहे उरुळी कांचनची. त्या गावकीचं स्वरूप उद्याच जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे. पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बाकीच्या बाजीगरांना पण एक विनंती राहील, हा खेळ गावकी हा कार्यक्रम होण्याचा मागचा एक उद्देश वेगळा आहे की एक गावातलं बाजीगरांमध्ये प्रेम राहावं, त्याच्यानंतर ह्या कबुतरांच्या खेळाचा प्रसार चांगला व्हावा. म्हणजे एक बैलगाडा क्षेत्र ज्या उंचीवर राहता ह्या अशा खेळातून किंवा अशा रेस असेल किंवा गावकी असेल ह्या माध्यमातून त्या उंचीवर हा खेळ जावा, ह्याचा एक उद्देश राहणार आहे. जास्त न वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करू. उद्याचं सगळं स्वरूप जाणून घेणार आहे. ह्या गावकीचे जे अध्यक्ष आहेत उरुळी कांचनमधले त्यांच्याशी चर्चा सुरू करू. शेट एकदा ह्या उद्याच्या कार्यक्रमाचं स्वरूप सांगा, नक्की हा कार्यक्रम कसा राहणार आहे, पक्षी किती सोडणार आहेत, हे जे काय मानाचे 5 कबूतर आहेत त्यांच्याबद्दल एकदा सविस्तर जे काय ते सगळं संपूर्ण सांगा. एक मिनिट. 5 कबूतर मानाचा हा काय विषय आहे की ते सांगा. हा ही कबूतर कोणी जर पकडले ना तर त्याच्यात आपण ट्रॉफी लावलेली आहे. बरोबर. तर ट्रॉफी एक याच्यातला कुठला बी एक कबूतर धरला त्याला आपण म्हणजे हे ट्रॉफी. 5 पहिल्यांदा कबूतर जो धरेल उद्या परत आहे सुटताना कबूतर ही पहिल्यांदा 5 सुटणार आहेत, तर नाही सर्व संगत सुटणार ना. सोबतच सुटणार आहेत. त्याच्यामधले हा 5 मधला जो एक पहिल्यांदा पक्षी धरल उरुळी कांचन मधला फक्त त्याला गावकीची मानाची ट्रॉफी म्हणून थोडक्यात तो गावकीचा विजेता म्हणून तो ठरला जाईल. टोटल पक्षी किती आहेत उद्या सुटणार आहे, हे म्हणजे फक्त बाहेरचा खेळ आणलेला 64 कबूतर आहेत. 64 कबूतर उद्या सुटणार आहेत. हो. बरं, आपल्या बाजीकरांचे मिळून टोटल किती पक्षी होतील अंदाजे? तरी 100 एक होतील का सोडून? 5-10 सोडून हा 10 सोडणार. 100 त्यांचे जे ते बाजीगर आपल्या पद्धतीने जे त्यांचे गॅरंटेड कबूतर आहेत ते सोडणार आहेत. बरे, सोडणार कुठे नाही ते लोकेशन एकदा सांगा. बस स्टॉप पाठीमागून सोडणार आहे. बस स्टॉप पाठीमागून. हो. बरोबर. टायमिंग काय राहील याचं? 10:30 वाजता. 10:30 वाजता सुटणार आहेत कबूतर. ज्यांना कुणाला गावकी बघायला यायचंय त्यांनी 9:30 वाजता किंवा 10 वाजताची हजेरी लावा. उद्याची पण व्हिडिओ आपण घेणार युट्यूबच्या माध्यमातून पण सर्वांपर्यंत पोहोचणार आहे गावकी. ज्यांना समोर बघायचे त्यांनी उद्या पण या. बरं, आता हे जे बाजीगर आहेत त्यांची पण आपण किती कोण पक्षी आणणार आहेत आणि त्यांचं ऍक्च्युअली हे सगळे उरुळी कांचन मधले का लांबचे कुठले पण आहे त्याच्यात? नाही कुणीच नाही, फक्त उरुळी कांचनसाठी. उरुळी कांचन मधले आहे का? बरं, ह्याच्यावर बक्षीस वगैरे काय कसं काय दुसरी काय सुविधा केलेली का आपण? नाही, बक्षीस वगैरे काय नाही. काय नाही, फक्त ह्याच्यावरच मानाची ट्रॉफी एक ठेवली. ओके. बरं, आता चालू राहू द्या. बाजीगरांचं नाव बरं, आपले किती पक्षी आहेत काय कसं काय काय? आपल्याकडे आहेत 100 एक पक्षी. उद्या किती सोडणार आहेत त्यातले 20 पक्षी सोडणार आहे. उद्या 20 पक्षी गावकीला सोडणार आहेत. हो, गावकीतून. बरं, आपलं काय नाव? गौरव कलगोंडे. तर आपले किती पक्षी आहेत काय म्हणजे उद्या सोडणारे किती पक्षी आहेत? उद्या 15 सुटते. ओके. आपलं नाव? मयूर डेके. उद्या किती सुटतील पक्षी? आपण आता कबूतर विकलेले आहेत मध्ये गावकीला भोर मध्ये, त्यामुळे आता पक्षी नाही आहेत, फक्त कबुतराच्या प्रेमापोटी एक ह्याच्यात सहभाग दाखवलेला आहे. ओके. आपलं नाव? महादेव काळे. उद्या किती पक्षी सोडणार? आमचे पार्टनरशिप मध्ये एकत्र खास माणूस जुगल भाऊ गायकवाड आपले किती पक्षी सुटणार आहेत उद्या? 15 पक्षी सोडणार आहे. 15 पक्षी सोडणार आहे. आपले काय नाव? शुभम रामदास जगताप. किती सोडणार उद्या? उद्या नाही, आमच्याकडे पक्षी नाही होते पहिले होते, आवड आहे म्हणून. कबुतरांचं प्रेम आहे. हा, प्रेमापोटी आले. नसतो त्या पक्ष्यांमागचं प्रेम महत्वाचं आहे, हे यांनी थोडक्यात दाखवून दिलेलं आहे. आणि कंटिन्यू यांचा कायम सहभाग असतो. हा, सहभाग प्रत्येक सहभाग असतो. भविष्यात कसं नाही, आता पक्षी वाढवायचे का घ्यायचे काय झालंय, जरा घरचे थोडासा एक घरून थोडासा विरोध असल्यामुळे पक्षी नाहीत केले, पण दुसरीकडे करण्याचा प्रयत्न चालू आहे. चालेल. एक मित्रामध्ये आपलं नाव? अक्षय गाडवे. अक्षय गाडवे. तर आता उद्या किती पक्षी सोडायचे? 20 पक्षी सोडणार आहे आपण. घरी हवेला किती? हवेला आहेत 30. त्यातले 20 सोडणार. 20 सोडणार. ओके. बाकीचा व्हिडिओ आता पुढचा जे काय गावकीचे बाकीचे पक्षी आहेत ती पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. ते पक्षी सुटणार आहेत. ओके. डायरेक्ट तिथं व्हिडिओ घेऊ आता आपण. 5 मानाची कबूतर आहे. प्रॉपर कलर वगैरे पाहणार आहे. लक्षात हा जर्दा आहे. ओके. परबिर खोलून दाखवा. आता काय कलर मारल्यामुळे थोडासा वेगळा दिसतोय तो, पण प्रॉपर चांगल्या खाणीतला जर्दा आहे. त्याच्या मालकाने सांगितलं तो कन्फर्म रिटर्न येईलच. 5 मानाचे कबूतर 2 रिंगा घालणार. त्या 2 रिंगा घालणार आहेत. बरं, हे लक्षात कसं येणार नाही की मानाचा कबूतर कोणी धरला पहिल्यांदा, त्याचं नियोजन कसं लावलंय आपण? ग्रुपला फोटो टाकायचा पहिला. ज्याचा फोटो पहिला पडेल ग्रुपला तो मानाचा बाजीगर म्हणून थोडक्यात ह्या गावकीचा ठरला जाईल. भले म्हणजे जो ग्रुपला फोटो ज्याचा पहिला पडेल त्याचा दर नाही. भले एखाद्याने धरून ठेवलाय तो 2 तासाने फोटो टाकलाय त्याला किंमत नाही. ज्याचा फोटो पहिला, ज्याचा प्रूफ पहिला ते ठरलं. त्याच्यामध्ये उद्या काही चेंज होणार नाही. ओके. बरं, हा दुसरा कोणता आहे? शावरा गुल्लर आहे.
मस्त पक्षी आहे. बोर बोर मधून घेतलं बोर मधून घेतलेला. त्याच्या मालकाने काय सांगितलंय का, म्हणजे काय येणारच सांगितलं. येणारच 100% गॅरंटी दिली आहे येईल म्हणून. प्रॉपर रेसर खाणीतला वाटतोय पक्षी. हा, काय पक्षी चांगल्या जातवान quality. क्रॉस रेसर रेसर. पक्षी व्हिडिओ उन्हामुळे क्लिअर दिसत नाही, पण डोळे बिळे खतरनाक आहेत. हा तिसरा हप्ती दैयर. हा आपला आवडता पक्षी सगळ्यात. बोरचा आहे. ओके. तिसरा होता बुर्रा. हा कुठला आहे? बोकडीतलं आहे. हो पुढीतला आहे. ह्या काय मालकाने सांगितलंय काही त्यांचा गॅरंटेड पक्षी आहे. गॅरंटेड पक्षी आहेत. ओके. हा निळा पांढरा हा पांदा. हा कुठला आहे? हा पण बोरवालाच आहे. हो. हा पण कन्फर्म जाईल. बंगाईलच. हे सगळे असं नाही की सहजासहजी कुणाला पण सापडेल किंवा, आणि जे पक्षी काढले सिलेक्टेड त्या खेळातून काढले ते सगळे गॅरंटेड पक्षी काढले. एक तर माघारी जरी जातील नाही तर गावात तरी म्हणजे काहीतरी गॅरंटेडच पक्षी येतो. ओके चालेल. बाकीचे गावकीचे पक्षी बघून घेऊ एकदा. हे बाकीचे पक्षी आहेत. हा टोटल किती पक्षी आहेत जोड? हे टोटल किती पक्षी आहेत? सगळ्या 64 पक्षी आहे का? कलर मारल्यामुळे थोडस अंधारात असल्यामुळे व्यवस्थित पक्षी दिसत नाही. तिकडले गाणे इकडे घेऊन इथं थांबलेलं आहे सर. कधी रात्री चालेल ना तिला घेऊन बाहेर. पक्षी? कधी रात्री आलेत काय? 2 दिवस झाले. इकडून क्लिअर आहे. कलर मारल्यामुळे थोडासा पक्षी एकदम गॅरंटेड बघून सिलेक्टेड आणले का? प्रॉपर डायरेक्ट खेळ घेतलेला. सिलेक्टेड पक्षी आणले. सिलेक्टेड चांगले चांगले पक्षी आणलेले. आणि हा कपटी पक्षी सगळा 50% पक्षी प्रॉपर रिटर्नच जाईल असाच खाणीतला पक्षी आहे सगळा. ओके. उद्या 10 वाजता जे गावकी होणार आहे त्यांना सर्वांनी सहभाग दाखवा. व्हिडिओच्या मार्फत तर बघाच, पण ज्यांना शक्य होईल त्यांनी उरुळी कांचन मध्ये येऊन समक्ष बघा आणि ह्या खेळाचा आनंद घ्या. तसंच ह्या खेळाचं एक उंची वाढवण्याचा प्रयत्न सर्व बाजीगरांनी करा. सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.